हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलचं नाव आता चेंज केलेलं आहे, डिप्लोमा अकॅडमी केलेलं आहे. कारण की डिप्लोमा रिलेटेडच मी सर्व चॅनलचे हे चॅनल माझे डिप्लोमा रिलेटेडच तयार करणार आहे. यावरती सर्व डिप्लोमाचाच कंटेंट असणार आहे आणि डिप्लोमाचे सब्जेक्ट मी तुम्हाला शिकविणार आहे. तर गेल्या सेमिस्टरचा म्हणजे सेमिस्टर 2 चा आपण सी लँग्वेज शिकविलता. आता सी प्लस प्लस आणि डीएसयू हे दोन लँग्वेज टीच करणार आहे मी या सेमिस्टरच्या दृष्टिकोनातून. थर्ड सेमिस्टर हे तुमचा असणार आहे के स्कीमचा. आणि मित्रांनो, घाबरू नका. तुमचं MSBT जो की सिलेबस कॉपी असतो, त्या सिलेबस कॉपीला धरूनच मी सर्व गोष्टी शिकवित आहे. कारण की सिलेबस कॉपीच्या बाहेरचं तुम्हाला एक्झाम मध्ये येत नाही. आणि म्हणजे म्हणजे तुम्ही हे जरी करून गेलात, मी जेवढं सांगित आहे, मी जेवढं शिकवत आहे ते जरी तुम्ही करून गेलात तरी तुम्हाला एक्झाम मध्ये 70 मार्काच्या एक्झाम मध्ये हेच क्वेश्चन रिपीट झालेले दिसते. व मी इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रत्येक पीडीएफ झाल्यावर मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन ही देत असतो. ते सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन मी या पीडीएफ नंतर मी तुम्हाला देणार आहे. जर तुम्हाला हे नोट्स घ्यायचे असतील तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. त्याची तुम्हाला व्हॉट्सअप नंबर कुठं भेटन तर टेन्शन घेऊ नका. 2-3 दिवसात आणखीन एक लेक्चर टाकणार आहे मी. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर मी देऊन टाकतो, किंवा आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप नंबर बघू शकता. त्या नंबरवरती तुम्ही मेसेज केल्यावर तुम्हाला ह्या नोट्स भेटून जातील. या नोट्स पेड राहणार आहे, ₹29 पर युनिट राहणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही ह्या परचेस करू शकता. खूप छान अशा नोट्स आहेत मित्रांनो. आता तुम्हाला या लेक्चरमध्ये मी प्रोग्राम घेणार आहे, ऑपरेटर्स घेणार आहे आणि स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर काय आहे, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर मित्रांनो, हे ऑपरेटर्स इन C++ 2 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. लिस्ट एनी 4 ऑपरेटर्स, किंवा तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. लिस्ट एनी 2 ऑपरेटर्स अँड एक्सप्लेन देअर यूज. मग मित्रांनो, लिस्ट एनी 2 ऑपरेटर्स अँड एक्सप्लेन देअर यूज म्हणलं की विथ एक्झाम्पल म्हणलं की मग हे 2 ऑपरेटर लिहा आणि सी इन आणि सी हे 2 ऑपरेटर लिहा. आणि यांची थिअरी जर बघायची झाली तुम्हाला, तर यांची थिअरी मागच्या लेक्चर्सच्या निमित्ताने मी शिकविलेलीच आहे. हे पहा, वर जर तुम्ही स्क्रोल करीत जाता तर इथं तुम्हाला यांची थिअरी सुद्धा दिसून जाईल. हे पहा, इन्सर्शन ऑपरेटर आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यांची थिअरी, ही थिअरी तिथं लिहायची. त्यानंतर यांचा प्रोग्राम लिहायचा. असंच मित्रांनो, हे ऑपरेटर्सचा यूज म्हणलं की तसंच लिहायचं असते. एक्झाम्पल मध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला प्रोग्राम लिहावं लागतात, ना की तुम्हाला बाहेरचे रिअल लाईफचे एक्झाम्पलची गरज आहे. तर प्रोग्रामच लिहावं लागतात एक्झाम्पल्स देताना तुम्हाला. तर तुम्ही एक्झाम मध्ये तुमच्या परीक्षेमध्ये लिहिताना प्रोग्रामच एक्झाम्पल मध्ये देत चला. आता ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत C++ मध्ये? मित्रांनो, C++ हॅज रिच सेट ऑफ ऑपरेटर्स. म्हणजे एक मोठा ऑपरेटरचा C++चा साठा आहे. एक खूप जास्त ऑपरेटर्स C++ मध्ये येतात. त्यापैकी काही नवीन असे ऑपरेटर्स आहेत जे की मी इथं मांडलेले आहेत. नवीन ऑपरेटर्स का म्हणून म्हणत आहे मी? कारण की मित्रांनो, जे सी मध्ये शिकले तुम्ही ते सर्व ऑपरेटर्स तर तुम्हाला येणारच. कोणते कोणते? नॉट, इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू, हे सर्व रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, लॉजिकल अँड, ऑर, नॉर, हे सर्व सी चे ऑपरेटर्स C++ मध्ये व्हॅलिड असणार आहेत. प्लस C++ मध्ये आणखीन ऍडिशनल ऑपरेटर्स कोणकोणते आहेत, ते न्यू ऑपरेटर्स, नवीन कोणकोणते आणखीन ऑपरेटर्स ऍड झालेले आहेत C++ मध्ये, ते ऑपरेटर्स हे आहेत. हे नवीन ऑपरेटर्स ऍड झालेले आहेत मित्रांनो C++ मध्ये. तर आजच्या निमित्ताने आपण हे ऑपरेटर्स जाणून घेऊया. आणि याच्यामधला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आहे का, त्याचा यूज एक जाणून घेऊया. कारण मित्रांनो, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर्सचाच काय यूज जाणून घेणार आहोत. कारण की याचा यूज व याचं एक्झाम्पल हे परीक्षेत पडलेलं आहे. आणि मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटरचा सुद्धा, तर ते सुद्धा इथून पुढच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये मेमरी मॅनेजमेंट घेऊ आणि या लेक्चरमध्ये स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. तर ऑपरेटर्स कोणकोणते आधी बघून घ्या. हे पहा, इन्सर्शन ऑपरेटर कशासाठी वापरतात? सी आउट सोबत. आणि हे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर सी इन सोबत. हे सी आउट सोबत का म्हणून वापरलं जातं? युजरला काहीतरी मेसेज डिस्प्ले करण्यासाठी, आणि हे युजर कडून काहीतरी मेसेज एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी, काहीतरी व्हॅल्यू घेण्यासाठी. हे पहा, हे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर तुमचा स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. या ऑपरेटरचा यूज काय आहे मित्रांनो, ते पुढे बघणारच आहोत. फक्त ऑपरेटरचा यूज
या ऑपरेटरचा यूज ती पुढे आपण बघणारच आहोत. फक्त समजून घ्या की याला काय म्हणतात. याला स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर म्हणतात. मित्रांनो तुम्ही मग हे ऑपरेटर टाईप करून कसं टाकणार प्रोग्राम मध्ये. मित्रांनो तुम्ही तर टाईप करताना कोलन टाकू शकता. डबल कोलन म्हणजेच तो ऑपरेटर. एक सिंगल कोलन आणि हा झाला दुसरा कोलन. डबल कोलन म्हणजे स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. डबल कोलन प्लस स्टार जर असलं, डबल कोलन आणि स्टार दोन्ही जर असेल तर पॉइंटर टू मेंबर डिक्लेरेशन हा ऑपरेटर. त्यानंतर एक ॲरो आणि त्यानंतर एक स्टार तसं जर असेल तर पॉइंटर टू मेंबर ऑपरेटर. पॉइंटर टू मेंबर. आता हे स्टारचा मिनिंग तुम्हाला माहिती, पॉइंटर ऑपरेटर असतो. पॉइंटरसाठी आपण स्टार वापरतो. मग मित्रांनो पॉइंटर टू मेंबर ऑपरेटर, पॉइंटर टू मेंबर डिक्लेरेशन आणि हे डॉट स्टार म्हणजे पॉइंटर टू मेंबर ऑपरेटर, हे सुद्धा तेच झाला पॉइंटर टू मेंबर ऑपरेटर. ह्याला असं पण यूज करू शकतो, असं पण यूज करू शकतो. मित्रांनो आणखीन एक ऑपरेटर आहे डिलीट म्हणून. डिलीट नावाचा ऑपरेटर आहे. हे काय करतो, मेमरी रिलीज ऑपरेटर. याला मेमरी रिलीज ऑपरेटर सुद्धा म्हटलं जातं. का म्हणून मेमरी रिलीज ऑपरेटर म्हटलं जातं याला, कारण की हा डिलीट करतो मेमरीला अनवॉन्टेड मेमरीला डिलीट करायचं काम करतो हा डिलीट ऑपरेटर. जर एखादा व्हेरिएबल बिनकामाची मेमरी घेत असेल त्याला डिलीट करण्यासाठी डिलीट ऑपरेटर वापरतो. मग तो काय करतो, मेमरी रिलीज करतो त्या ऑपरेटर. ह्या ऑपरेटरचा यूज केल्यावर मग मेमरी रिलीज झाल्यावर मेमरी फ्री होते आपली. एंड एल कशासाठी, लाईन फेड ऑपरेटर. जर तुमची लाईन संपत असेल तर एंड एल तुम्ही वापरू शकता तिथं एंड एल ऑपरेटर. मित्रांनो एंड एल ऑपरेटर ऑप्शनल आहे. ही वापरलं तरी चालते, नाही वापरलं तरी चालते. पण काही प्रोग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल एंड एल ऑपरेटर वापरलेलं. मग ते काय आहे, आता प्रत्येक लाईन, आता सपोज माझी ही प्रोग्रामची लाईन संपली, ही सी आउट इन्सर्शन ऑपरेटर लोकल ए ही लाईन संपली, तर मी इथं ही कोलन न हे सेमिकॉलन न वापरता एंड एल असं वापरणार. असं एंड एल असं ऑपरेटर वापरणार, जेणेकरून युजरला काय समजणार किंवा डिबगरला काय समजणार किंवा आपला ती लाईन एंड झालेली आहे, ती लाईन पर्टिक्युलर लाईन ही एंड झालेली आहे. सेमिकॉलन सारखाच यूज ह्याचा एंड एलचा. न्यू हे काय करतो, ह्याचं काय काम आहे न्यू ऑपरेटरचं, मेमरी अलोकेट करतो. कुणाला, व्हेरिएबलला. एखाद्या व्हेरिएबलला मेमरी अलोकेट करायची असेल तर न्यू ऑपरेटर. म्हणून मेमरी मॅनेजमेंट मध्ये तुमचं न्यू, डिलीट आणि सेट डब्ल्यू हे येते. हे काय करतो, फीड विड ऑपरेटर. हे विड सेट करण्याचं काम करतो एखाद्या व्हेरिएबलची. मग न्यू, डिलीट हे मेमरी मॅनेजमेंट सर्व ऑपरेटर्स आहेत, मेमरी मॅनेजमेंटचे आहेत. मेमरी मॅनेजमेंट इथून पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आज स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर बघून घेऊया. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर काय राहतात हे तर आपण बघितलेलेच आहेत आधीच. इन्सर्शन, एक्सट्रॅक्शन, पॉइंटर वाले पुढच्या 5व्या युनिटमध्ये आपल्याला पॉइंटरची कन्सेप्ट आहेत 5व्या युनिटमध्ये. ती 5व्या युनिटमध्ये आपण बघून घेऊया. तर आता स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर पहा मित्रांनो. एक सिंपल जर सांगायचं झालं, आधी मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतो स्कोप रेझोल्युशनचं. आता सपोज मित्रांनो आपण प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिणार आहोत. तुम्ही प्रोग्रामर आहात, तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज लिहिणार आहात. मग मित्रांनो त्यामध्ये खूप साऱ्या कंडिशन्स येऊ शकतात तुमच्या समोर. प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये कशी असते, जर तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिलात, तुम्ही काय करतात, एखादी कंडिशन तुम्ही सॉल्व्ह करतात. तुम्ही एखादी कंडिशन जेव्हा सॉल्व्ह करायची घेतली तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स येत राहतात. आता इथं कंडिशन कशी आलेली आहे पहा, ग्लोबल व्हेरिएबल एक डिक्लेअर केलेलं आहे ए आणि लोकल व्हेरिएबल एक डिक्लेअर केलेलं ए. दोन्हीचे नाव आपण सारखेच दिलेले आहेत का नाही मित्रांनो. मग ही एक कंडिशन अशी तुम्हाला येऊ शकते. मग ही जर कंडिशन तुम्हाला आली तर त्याचा सोल्युशन कसं काढणार. सोल्युशन ह्याच्यात काय काढायचं आता आपल्याला. आता मी सपोज इथं व्हेरिएबल कॉल केला, मी व्हेरिएबलला मी डिस्प्ले केला, तर मला कोणाची व्हॅल्यू भेटन, ग्लोबलची भेटन का लोकलची भेटन. कारण की दोन्हीचे नाव ए आहेत आणि मी ए डिस्प्ले केला, मग मला लोकलची व्हॅल्यू भेटन का ग्लोबलची व्हॅल्यू भेटन. मला 10 भेटन की 15 भेटन. तर मित्रांनो मला काय भेटन तिथं 15. कारण लोकल व्हॅल्यू ही आधी डिस्प्ले होणार. जर मला ग्लोबल व्हॅल्यू तिथे डिस्प्ले करायची असेल तर मी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरणार. जर मला लोकल व्हॅल्यू तिथे डिस्प्ले करायची नाही, मला त्या जागी ग्लोबल व्हॅल्यू पाहिजे, मग मी तिथं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि त्या व्हेरिएबलचं नाव असं लिहिणार मित्रांनो. समजा स्कोप रेझोल्युशनचा यूज आता तेच तुम्हाला थिअरीमध्ये थोडं सांगतो आणि प्रोग्राम मी टाईप करून सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका. टाईप करून दाखवतो तुम्हाला, कुठं टाईप करायचं आहे, पुण्या कंपायलरवरती करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर
आता ह्याच्यावरची थिअरी लिहित असताना तुम्ही असं लिहायचं, स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर इज डिनोटेड बाय पेअर ऑफ कोलन. दोन कोलनची पेअर त्याला स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर असं म्हणते, त्याला डिनोट केलं जातं. इफ लोकल व्हेरिएबल अँड ग्लोबल व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबलचं आणि ग्लोबल व्हेरिएबलचं नाव हॅव्हिंग सेम नेम, देन लोकल गेट प्रायोरिटी इन मेन फंक्शन. पहा मित्रांनो काय म्हटलं आहे, लोकल व्हेरिएबलचं नाव लोकल व्हेरिएबलचं नाव ए आणि ग्लोबल व्हेरिएबलचं नाव ए जर सेम असले तर प्रायोरिटी आधी कुणाला येणार, ए ला. मग जेव्हा मी ए डिस्प्ले करीन तेव्हा मला काय येईल, लोकल व्हेरिएबल आधी, लोकल व्हेरिएबल 15 व्हॅल्यू येईल मला आउटपुट. पण जर मला पाहिजे असेल काय, ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू, मग मी कसं करणार, पण मग मी ए डिस्प्ले केला तर मला ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू येत नाही, लोकल व्हेरिएबलची येते. तर मित्रांनो मला जर ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे असेल तर एच्या पुढे मला कोलन लावावं लागेल, एच्या पुढे कोलन लावल्यावर मला ही व्हॅल्यू ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटून जाईल. तर मित्रांनो, so friends, if you are going to print the variable, then local variable value be printed on output screen. जर तुम्ही त्या ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायला गेलात तर लोकल व्हेरिएबलची व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट होऊन येणार. जसं की मी सांगितलं, जेव्हा मी ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायला जाणार, ए ची व्हॅल्यू प्रिंट करायला जाणार, तेव्हा मला कशाची व्हॅल्यू येईल, लोकल व्हेरिएबलची. का म्हणून, कारण की दोघांचं नाव सेम आहे आणि याला प्रायोरिटी का म्हणून भेटत आहे, कारण की इंट मेनच्या आत येत आहे. आता याला लोकल व्हेरिएबल असं का म्हटलं, ग्लोबल व्हेरिएबल असं का म्हटलं, हे तुम्ही जर सी लँग्वेज पासून आपल्यासोबत असताना तर तुम्हाला हे कन्सेप्ट माहिती असते. पण ज्यांना माहिती नसते तर त्यांना सांगून देतो, ग्लोबल व्हेरिएबल कशाला म्हणतात, जो की हे इंट मेनच्या बाहेर आहे, याला ग्लोबल व्हेरिएबल म्हणतात. इंट मेन फंक्शन, हा इंट मेन फंक्शन इथून ते इथवर आहे. मग इंट मेनच्या बाहेर जे काही व्हेरिएबल डिक्लेअर होते त्याला ग्लोबल व्हेरिएबल असं म्हटलं जातं. आणि इंट मेन फंक्शनच्या मध्ये म्हणजे की हे इंट ए इज इक्वल टू 15 हे लोकल व्हेरिएबल आहे. लोकल व्हेरिएबल का म्हणून म्हटलं जातं, कारण की हे लोकल फंक्शनच्या अंडर येतं, लोकल फंक्शन मध्ये येतं, या दोन्ही कर्ली ब्रेसेसच्या अंडर येतं. इथपर्यंत समजलं. मग मित्रांनो, जर ग्लोबल व्हेरिएबलला आपल्याला चेंज करायचं असेल, बदलायचं असेल, तर कसं बदलू शकतो आपण. आता ए ला चेंज केलं मी तर 15 येणार, 15 व्हॅल्यू चेंज होणार. पण मला हे 10 ला चेंज करायचे, 10 व्हॅल्यूला, मग मी हेच स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर प्लस ए हे दोन्हीचा जोडी वापरून मी याला चेंज करू शकतो. मग आता मला व्हॅल्यू काय येईल आउटपुटला, मी चेंज केल्यावर 20 व्हॅल्यू येईल, ना की 10. तर मी तुम्हाला टाईप करून दाखवणार आहे, टेन्शन घेऊ नका. इन दिस केस, हाऊ टू प्रिंट ऑर ऍक्सेस ग्लोबल व्हेरिएबल. मग त्या केसमध्ये जर आपले लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबलची सेम नावं असतील, त्या केसमध्ये, त्या कंडिशन मध्ये तुम्हाला कसं हे करायला पाहिजे, कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, तशी कंडिशन ती सांगितलेलं आहे. अबोव प्रॉब्लेम कॅन सॉल्व्ह बाय युझिंग स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटरचा वापर करून ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर इज यूज टू ऍक्सेस ग्लोबल व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबलला ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर वापरायचा असतो. हे पहा त्याचा सिंटॅक्स, आधी स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर लिहायचा, त्यानंतर व्हेरिएबल नेम. कोणत्या व्हेरिएबलचं नेम, ग्लोबल व्हेरिएबलचं नेम, ज्याला की तुम्हाला चेंज करायचं आहे. सो लेट्स गो, आपण आता आपल्या ऑनलाईन कंपायलरवरती जाऊया आणि त्या कंपायलरवरती जाऊन आपण प्रोग्राम करून दाखवतो तुम्हाला. लेट्स गो. सो फ्रेंड्स, गुगल क्रोम वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन कंपायलर असं सर्च करायचं. तिथं तुम्हाला च ऑनलाईन कंपायलर दिसतंय मित्रांनो. पण च्या ह्याच्यात करायचंय का आपल्याला प्रोग्राम, त्या लिंक वरती क्लिक केला तुम्ही च्या ह्याच्यात येणार. मग च्या ह्याच्यात करायचंय का, मग आधी जाऊन काय करायचं, इथं सिलेक्ट लँग्वेजेस मध्ये आहे, लँग्वेजेस मध्ये तुमची C++ सिलेक्ट करायची, म्हणजे की तुम्ही C++ मध्ये प्रोग्राम लिहिणार आहात असं या कंपायलरला सांगितलं जातं, म्हणजे आधीच कळून जातं. आता पहा मित्रांनो, C++चं स्ट्रक्चर आपल्याला रेडीमेड आलेलं आहे. आता पहा मित्रांनो, आता हे जर तुम्हाला एसटीडी वापरायचं नसेल तर यासाठी आपल्याला एक लाईन लिहावं लागते, युझिंग नेम स्पेस एसटीडी आणि याला क्लोज करावं लागतं. मित्रांनो, ह्या लाईनचा वापर मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये सांगितलेला आहे. मित्रांनो, जर तुम्ही आधीचे लेक्चर्स आपले फॉलो केले नसतील तर तुम्ही काय करा, आधी L1, L2, L3 असे सिरियल वाईज लेक्चर बघत चला, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की
मागचे कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय पुढचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार अवघड जातील, तुम्हाला समजायला सुद्धा अवघड जाईल. म्हणून म्हणत जातो मित्रांनो, आधी L1 L2 L3 असे सिरियल वाईज लेक्चर बघित चला. प्लेलिस्टच आहे ना आपली एक, युनिट 1 ची प्लेलिस्टच तयार केली आपण. सगळ्या C++ लँग्वेजची प्लेलिस्टच तयार केली. आपल्या चॅनल वरती जाऊन तुम्ही पाहू शकता, ती प्लेलिस्ट वरती जाऊन एकानंतर एक लेक्चर असे बघत चला, त्याच्यानेच तुम्हाला समजून जाईल. प्लेलिस्टच्या बाहेरचं बघू नका काही. या प्लेलिस्ट मध्ये सर्व गोष्टी तुमच्या कव्हर होतील. तर मित्रांनो, आता मला काय करायचं, एक ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. ग्लोबल व्हेरिएबल मी कुठे डिक्लेअर करतो, इंट मेन फंक्शनच्या बाहेर, आणि लोकल व्हेरिएबल इंट मेन फंक्शनच्या मध्ये. ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबलचा कन्सेप्ट समजला तुम्हाला. आता ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करतो. इंट ग्लोबल व्हेरिएबलचं नाव मी काय देतो, ए देतो. ए जसं की मी तुम्हाला पीडीएफ मध्ये एक्झाम्पल होतं तसंच ए ची व्हॅल्यू मी काय देतो, 10 व्हॅल्यू दिली. याला क्लोज केलं, एंटर दाबतो. आता हा काय झाला माझा, हा काय झाला तुम्हाला तर माहितीच असेल, ग्लोबल व्हेरिएबल. हा काय झाला, ग्लोबल व्हेरिएबल. आता लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करतो एक, इंट ए इज इक्वल टू 10 नाही, इथं 15 देऊया. 15 देऊया आणि याला काय नाव द्यायचं, लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल. आता मित्रांनो, याला ग्लोबल व्हेरिएबल म्हटलं जातं आणि याला लोकल व्हेरिएबल. हे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी मी असं समोर लिहिलेलं आहे. आता हे का असं समोर लिहू शकता बरं का मित्रांनो, आपण असं कमेंट आउटलाईन करून ह्याच्या समोर लिहू शकतो. म्हणजे काय केलं जातं, याच्या नंतरचीच लाईन कमेंट आउट होऊन जाते, याच्या आधीचं काय, या आधीच्या ह्याच्यावर काही इफेक्ट पडत नाही. आता ती लाईन समजली तुम्हाला. आता इथपर्यंत तुम्हाला प्रोग्राम समजला. तर मी याला जर खाली घेतो, आता इथपर्यंत मी काय केले तुम्हाला लक्षात आलं. आता जर मित्रांनो, आता तुमच्याकडे कंडिशन लक्षात येते का, इथं कंडिशन काय होत आहे, ए हा ग्लोबल व्हेरिएबलचं नाव आणि ए हा लोकल व्हेरिएबलचं नाव दोन्ही सेम होत आहे. मग कंडिशन एक अप्रूव्ह होती. इथं कंडिशन कोणती येते, की जर मी सी आउट या हे कीवर्ड वापरला आणि मला जर लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल डिस्प्ले करायचे असतील तर मी कसं करणार, आधी मला ग्लोबल व्हेरिएबल डिस्प्ले करायचं आहे. ग्लोबल इक्वल टू मला ग्लोबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची. मग मित्रांनो, इथं तुम्ही एक मिस्टेक होत आहे, इथं सेमी कॉलम आपलं तुम्ही कोलन द्यायला पाहिजे, सॉरी डबल कोटेशन द्यायला पाहिजे, डबल कोटेशन मध्ये. कारण की जी व्हॅल्यू तुम्हाला हे करायची, युजरला आउटपुट स्क्रीनला पाठवायची, ती व्हॅल्यू तुम्ही डबल कोटेशन मध्ये दिली पाहिजे. असं आपल्या लँग्वेजचा रूल आहे. मग मित्रांनो, ग्लोबल व्हेरिएबलचं नाव काय, ए. ग्लोबल व्हेरिएबलची ए ची व्हॅल्यू अशी आउटपुट स्क्रीनला यायला पाहिजे. असं आपण डिस्प्ले करू युजरसाठी. आणि मग मित्रांनो, इथं ए डिस्प्ले करून टाकू. आता जर मी इथं ए डिस्प्ले केला आणि याला क्लोज केलं तर मला आउटपुट स्क्रीनला काय येऊन जाईल, पहा आउटपुट स्क्रीनला मला 15 व्हॅल्यू येऊन जाईल. मग मित्रांनो, हे बरोबर आहे का, 15 व्हॅल्यू, 15 व्हॅल्यू ही ग्लोबल व्हॅल्यू आहे का, नाही. 15 व्हॅल्यू कोणती व्हॅल्यू आहे, ही लोकल व्हॅल्यू आहे आणि ग्लोबल व्हॅल्यू 10 आहे. मग मित्रांनो, मग मी तुम्हाला काम असं थिअरीमध्ये का म्हणलं, मग लोकल व्हॅल्यूला प्रायोरिटी असते. जर ह्याच्यामध्ये डिस्प्ले करायला गेलो तर लोकल व्हॅल्यूलाच प्रायोरिटी असणार ना. आधी ह्याचं पण नाव सेम आहे, ह्याचं पण नाव सेम आहे, पण यालाच डिस्प्ले करणार, याला का म्हणून, कारण की हा लोकल आहे. मग मित्रांनो, जर मला ग्लोबल पाहिजे असेल तर मी काय करणार, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरणार. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर, आधी एक सेमीकॉलम टाकायचा, सेमीकॉलम, आणि त्यानंतर आणखीन एक सेमीकॉलम. आता जर मी डिस्प्ले करायला गेलो तर मला आउटपुट स्क्रीनला व्हॅल्यू काय येईल, पहा 10 व्हॅल्यू येईल. 10 कोणती व्हॅल्यू, ग्लोबल व्हॅल्यू 10 कोणती व्हॅल्यू, ग्लोबल व्हॅल्यू. मग मित्रांनो, दोन्हीचे तर नाव सेम आहेत, एचे पण नाव सेम आहे, बीचं पण नाव सेम आहे, पण मी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरल्यानंतर मला 10 व्हॅल्यू आउटपुटला येत आहे. कारण की ती ग्लोबल व्हॅल्यूला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरला जातो. जर तुमच्या इंटरव्ह्यूवरनी तुम्हाला क्वेश्चन विचारला, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचा यूज काय वा, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आपण कधी वापरतो, तर ग्लोबल व्हॅल्यूला ऍक्सेस करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरतो. आता लोकल व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची. लोकल व्हॅल्यू साठी तुम्हाला माहिती, सेमी कॉलम हे स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरायचा नाही.
मग पहा ग्लोबल व्हॅल्यू 10 आणि लोकल व्हॅल्यू 15 बरोबर आलं का? आता हे एका लाईनीत आले, एका लाईनीत येऊ नये म्हणून इथं /n असं वापरायचं. /n फॉर्मॅट स्पेसिफायर, आणि फॉर्मॅट स्पेसिफायर तर नाही म्हणणार याला, /n हे वापरलं जातं कारण एका लाईनीला खाली आणतं, या ग्लोबल लाईनीला वर आणि या लोकल लाईनीला त्याच्या खाली एकानंतर एक /t/u/p असं खूप सारे युजेस राहतात. हे सर्व गोष्टी तुम्ही जे की सी मध्ये शिकला तेच तुम्हाला C++ मध्ये शिकायचे आहेत. /n चा वापर, बाकीचा /t चा वापर, हे सर्व गोष्टी तुम्हाला समजून येतील, टेन्शन घेऊ नका. /n चा वापर समजायला जसं जसं आपण प्रोग्राम जास्ती सॉल्व्ह करीत जाऊ तसं तसं तुम्हाला समजून येईल. आता मित्रांनो मी ए ची व्हॅल्यू चेंज करतो. ए ची व्हॅल्यू मी ठेवतो 20. ए ची व्हॅल्यू 20 ठेवली. मग मित्रांनो आता मी परत मी काय करणार, ह्या लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबलला डिस्प्ले करणार. आता मित्रांनो मला लोकल व्हेरिएबलची व्हॅल्यू काय येईल आणि ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू काय येईल हे तुम्ही सांगा. आता मित्रांनो आता तुमचं दिमाग इथं चाललं पाहिजे. इथं मला काय व्हॅल्यू येईल 10, इथं मला काय व्हॅल्यू येईल 15, इथं मला काय व्हॅल्यू येईल 10, इथं मला काय व्हॅल्यू येईल 20. कसं काय 20 येईल? कारण की इथं ए ची व्हॅल्यू चेंज केली, थोडी ना ग्लोबल व्हेरिएबलची चेंज केली. ग्लोबल व्हेरिएबलची चेंज करायची असल्यावर मला इथं सेमी कॉलम वापरायचं. आता मला इथं व्हॅल्यू किती येईल, इथं व्हॅल्यू 20 येईल आणि इथं व्हॅल्यू 10 येईल. तर आता तुम्ही बघा बिना लावता मी काय म्हणलं, इथं व्हॅल्यू 10 येईल आणि इथं व्हॅल्यू 20 येईल. आता बघूया, आता इथं 10 आलं आणि 20 आलं, बघा राईट आलं का? वरचं तर तसंच आहे ऍज इट इज 10 आणि 15. आता मी इथं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरतो. स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरलं म्हणजे आता कोणाची व्हॅल्यू चेंज होत आहे, या ग्लोबलची व्हॅल्यू. ह्याच्या आधी कोणाची व्हॅल्यू चेंज होत होती, या एची लोकलची, आता ह्या ग्लोबलची कसं कळालं? स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर वापरला म्हणून ती ग्लोबलची व्हॅल्यू चेंज होत आहे असं कळालं. आता बघा, आता वर 20 झाली आणि खाली 15च्या 15च राहिली, लोकलची व्हॅल्यू 15च राहिली आणि वर 20 चेंज झाली, वर ग्लोबलची व्हॅल्यू चेंज झाली. हे पहा मित्रांनो, सर्व कन्सेप्ट तुम्हाला समजले का? कशी चेंज होत आहे, कशी व्हॅल्यू चेंजिंग ग्लोबलची व्हॅल्यू होत आहे. ग्लोबल व्हॅल्यूला सर्व चेंज करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, काही व्हॅल्यू ऍड करण्यासाठी, डिस्प्ले करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचा यूज होतो C++ लँग्वेज मध्ये. हे तुम्हाला समजलं. आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटर बघून असेच प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगणार आहे. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा.